सध्याची कंडिशन अशी झाली आहे की पाऊस सुरू आहे आणि काम करायचे आहे, पण ते बाकीच राहून जातात. पण काय करायचं आता, कामं तर करावीच लागणार आहे. त्यामुळे मी काय केलेला विचार, म्हटलं पाऊस जरी पडत असेल ना, ह्या ताट वगैरे काढाव्या आणि व्यवस्थित घासून पुसून ठेवाव्या, कारण बाहेरचं वातावरण कसंही असलं तरी दिवाळी दसऱ्याची क्लिनिंग आपल्याला करावीच लागणार आहे. सो वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार. तुमच्याकडे सुद्धा क्लिनिंग स्टार्ट झाली, मे बी सगळ्यांची स्टार्ट झाली असणार किंवा कोणाकोणाची न संपलेली असणार. क्लिनिंग करून व्यवस्थित मस्त चकचक घर झालेलं असणार, पण माझ्याकडे नाही आहे तसं. मी थोडीशी क्लिनिंग अगोदर केली होती, पण मध्येच पाऊस वगैरे जो आहे तो भरपूर होता, त्यामुळे मध्येच राहू दिलं. कारण आहे ना, पाऊस असला की कसं होऊन जातं, आपल्याला सुद्धा थोडाफार आळस येतो आणि त्या आळशी पायरीच आहे ना, पुढे करू आज नाही उद्या करू असं करत करत आहे ना पूर्ण दिवस निघून गेलेले आहेत आणि आता फायनली आपल्याला करावीच लागणार आहे. त्यामुळे म्हटलं एक का होईना एक ट्रॉली वगैरे जी आहे ती क्लिनिंग करायला आपण आता घेऊया. त्यामुळेच मी जी खालची ट्रॉली आहे ती घेतलेली आहे आणि त्याला ना अशा प्रकारे चाकं वगैरे असल्यामुळे ना कितीही आपण हेवी ज्या वस्तू आहे त्यामध्ये ठेवू शकतो. आपणही जर म्हणजे समजा तुम्हाला जर चेंज करायचं असेल ट्रॉली, तर त्यासाठी ना अशी ट्रॉलीला खाली चाकं वगैरे असतात ते लावायला पाहिजे, सो दॅट आपल्याला ती डायरेक्ट काढताही येते. क्लिनिंग करायची असेल खालची जागा तीसुद्धा व्यवस्थित क्लीन करता येते आणि ते इझीही पडतं, कारण हेवी वेट असले की ट्रॉलीचे जे चॅनल असतात ना ते तुटून जातात. तर त्यामुळे आपण हा उपाय जो आहे तो नक्की ट्राय करू शकता. आणि केक बनवायची बऱ्यापैकी मोल्ड माझ्याकडे आहे, पण त्याचा यूज काही मी केक करण्यासाठी करत नाही. कधीतरी केक बनवला जातो, पण म्हणजे क्वचितच. आणि आता ना अशा प्रकारे ज्या ट्रॉल्या आहेत त्या सगळ्यांकडे बनवल्या जातात. आता जी मॉडर्न ट्रॉल्या असतात त्या इझिली बाहेरही निघतात आणि व्यवस्थित सेटही होऊन जातात. त्यामुळे ओव्हरलोड जरी असली ना ती तुटण्याची भीती नसते. हे एक जस्ट पार्सल रिसीव झालेलं आहे, मिशोवरून मागवलेलं आहे आणि खूप यूजफुल आहे मला तरी असं वाटतं. आणि बऱ्यापैकी म्हणजे बरेच दिवस झाले असणार मला यांना ते घ्यायचं होतं, पण म्हटलं घेऊया म्हणून यानं राहू दिलं. आणि आता ऑफर सुरू आहे, म्हटलं 120 रुपयाला मिळत आहे, तर म्हटलं घेऊया. आणि हे जे आहे ना बँगल काय म्हणतो त्याला, बँगल ऑर्गनायझर आहे. अशा प्रकारे त्याला आहे ना रॉड आहे मध्ये आणि 4च आहे. आणि मला वाटतं ना ते थोडं मोठं असतं तर बरं झालं असतं, कारण इतक्या म्हणजे छोट्याशा बॉक्समध्ये जास्त तर काही बांगड्या आपल्याला मावणार नाही. तर त्यासाठी म्हटलं आता एकच मागवलेलं आहे. आता नेक्स्ट वेळेस जर मागवायचा विचार केला तर 2 मागवावे लागतील, कारण त्यामध्ये काही व्यवस्थित अशा सेट झाल्या नाही माझ्या बांगड्या. आणि ह्या नेहमीच्या लागणाऱ्या ज्या बांगड्या आहेत त्या अशा प्रकारे मी एका बॉक्समध्ये ठेवलेल्या आहे, ते सुद्धा आता व्यवस्थित सेट करून घेते. आणि कधीतरी लागणाऱ्या ज्या बांगड्या आहे ना त्या मी ना बेडच्या खाली ठेवलेल्या आहे. त्यात कधीतरी म्हणजे लग्नाच्या वेळेस जर घालायचं असेल तेव्हाच लागतात. आणि हे नेहमीच्या लागणाऱ्या साडी जर एखाद्या वेळेस आपल्याला घालायची असेल किंवा ड्रेसवरही आपल्याला एथनिक वेअर असेल तेव्हा घालायचं असेल तर ह्या बांगड्या व्यवस्थित सूटही होतात आणि छान दिसतात. सो हे अशा प्रकारे सेट केलेलं आहे. आणि यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त बांगड्या माझ्या आईनेच घेतलेल्या आहेत. आईची मायाच वेगळी असते, ती कुठेही गेली तर बांगड्या घेऊनच येते माझ्यासाठी. म्हणजे जस्ट यात्रेला सुद्धा गेली, सो छोटं मोठं बाजारात सुद्धा तिला जायचं असेल तिथूनही माझ्यासाठी ती बांगड्या घेऊन येते. म्हणे तू तर काही घेत नाही, तुझ्यासाठी मीच आणते. आणि ह्या सुंदर अशा ज्या बांगड्या आहे रक्षाबंधनला दिल्या होत्या माझ्या बहिणीने मला. आणि आता इतका पसारा तर काढलेला आहे, म्हटलं 2 मागवलं असतं तर किती बरं झालं असतं. आता परत आणि मला ऑर्डर करावे लागेल आणि ऑर्डर केल्यानंतर परत हा जो पसारा आहे तो परत काढावा लागेल. आणि हे पहिलेच बोलले होते मला ऑर्डर करत असताना, म्हणे 2 कर, एका याच्यात तुझं काही मावणार नाही. पण मी काही त्यांचं ऐकलं नव्हतं. आपलं कामच असं असतं, एका वस्तूसाठी 10 वस्तू काढायचं. घालायचं काय असतं, निवडतो वेगळंच आणि घालताना तिसरंच काहीतरी घालतो. कन्फ्युजन की दुनिया आहे आपली. कारण ऑर्डर करत असताना मी खूप कन्फ्यूज झालेली होती. म्हटलं कशी क्वालिटी येते, काय येते, आणि पहिल्यांदा मागवतोय, म्हटलं कसं काय असणार मी माहिती नाही आहे. नंतर ऑर्डर करून घेईल म्हणून मी काही मागवलं नव्हतं. आणि तसंही म्हणाल तर 100 रुपयाची गोष्ट होती, पण आपण कंजूसच इतक्या असतो की 100 रुपये जरी कशाला द्यायचे, कशी क्वालिटी येते ते बघूया आणि नंतर ऑर्डर करूया म्हटलं. बट तुम्ही सुद्धा हे रिलेट करणार, मी काय सगळ्याच लेडीज तशाच असतात. ज्यावेळेस जी कामं करायला पाहिजे ती केल्या गेली म्हणजे कामं जे आहे ते आपले सोपी होतात आणि मस्तपैकी आपण त्याचं स्ट्रेसही घेते. पण माझ्या बाबतीत तसं झालं नव्हतं. 2 दिवसापासूनचे जे कपडे आहे ते तसेच पडलेले होते. म्हटलं चला त्यांनासुद्धा आता घडी करून घेऊया बसलो आहोत तर, कारण कामाची लिस्ट काही कमी होत नाही. एक असले की लगेच दुसरं आपल्यासमोर येतच. आणि बऱ्यापैकी ना माझं तसंच झालेलं होतं. 2-3 दिवसापासून असं आहे की एका कामानंतर दुसरं काम सुरूच होतं. एक ट्रॉली निघाली होती, दुसरी ट्रॉली, अशा प्रकारे ना मी म्हणजे पूर्ण किचनच्या ज्या ट्रॉल्या आहेत
त्या सगळ्या माझ्या क्लीन करून झालेल्या आहे. फक्त मसाल्याची जी ट्रॉली आहे तीच बाकी होती, त्यामुळे कपड्यांकडे आता दुर्लक्ष केलं गेलं होतं माझं. आणि हा तनिषचा स्कूलचा ड्रेस आहे, तो फाटलेला होता साईडला. म्हटलं तो सुद्धा आता शिवून घेऊया. आणि जसं जसं काटा असं पुढे सरकतो ना, चहाची इतकी तलप वाढलेली असते की कधी मिळेल आणि केव्हा आपण चहा घेऊ असं होऊन जातं. माझ्या बाबतीत तर आता असं झालं होतं की मला पटकन आता चहा पाहिजे होती, कारण वाजले होते 5. एक वेळेस तर जेवण नसलं तरी चालतं, पण ना चहा पाहिजे म्हणजे पाहिजेच असतो. इतकं म्हणजे अनकम्फर्टेबल वाटतं नाही की आता चहा हवा आहे, चहा हवा आहे. माइंडमध्ये ते सुरू असतं जेव्हापर्यंत आपण चहा घेत नाही. चहा घेतल्यानंतर जी शांती मिळते आणि जे माइंड फ्रेश होतं ना, त्याला काही म्हणजे कशाचीच तोड नाही आहे. आणि आज ना असं वाटत होतं की गुळाचा चहा घ्यायचा आहे. अशा प्रकारे जी पावडर असते ना गुळाची, ती आहे माझ्याकडे. एक तर मी गूळ जो असतो ना तो फोडून ठेवलेला असतो. जेव्हा वाटतं गुळाची चहा घ्यायची तेव्हा ती गुळाची चहा घेऊन घेते मी. कधीतरी वाटतं असं की गुळाची चहा हवी आहे, मस्त गोड गोड. आणि तुम्हाला जर ऐकू येत असेल तर बॅकग्राऊंडला म्युझिक सुरू आहे. तो माझा मुलगा पियानो वाजवतो आहे. खूप सुंदर आता तो पियानो वाजवायला लागलेला आहे. अगदी 8-10 दिवसच झाले असतील पियानो मागून, पण त्याला खूप छान असं वाजवायला येतं आहे आता. आणि छान अशी चहा झालेली आहे. गूळ जो आहे तो वरतून टाकायचा. पहिले जर टाकला गूळ तर चहा फाटून जाते. सो यस, छान असा चहा मला मस्तपैकी गॅलरीत बसूनच घ्यायला आवडतो. लिटरली मला खूप दिवस झाले असतील, म्हणजे वर्ष झाले असणारे की मी ना चहा सकाळचा संध्याकाळचा येथेच बसून घेते. कारण बाहेर आहे ना ग्रीनरी असते, फ्रेश वातावरण असतं, फ्रेश एअर असते, त्यामुळे मस्त वाटतं. म्हणजे असं चहा घ्यायचं, थंडगार वातावरण असल्यामुळे बरंही वाटतं आणि एकदम म्हणजे रिफ्रेशिंग, म्हणजे जो मूड असतो ना तो चेंज होऊन जातो चहा घेतल्यामुळे तर तसं होतोच, पण असं वातावरण त्याला जोड असेल तर खूपच भारी वाटतं. आणि आज नवरात्रीचा 3रा दिवस आहे. ब्ल्यू कलर आहे आणि आमच्याकडे ना मस्तपैकी गरबा वगैरे जो आहे तो खेळला जातो. तसं तर मी तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो तर म्हणजे त्याचा व्हिडिओ जो असणार आहे तो थोडाफार तरी मी टाकेल, कारण आहे ना प्रायव्हसीचा प्रॉब्लेम होऊन जातो. मी म्हणजे बाकीच्यांचे जे आहे अजून सोसायटीमध्ये सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे म्हटलं आपलं जे आहे तितकं घेऊया. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती. अशा प्रकारची जी तुळस आहे ना माझ्याकडे, म्हणजे दुसऱ्या कुंडीमध्ये जर शिफ्ट केली तर ती वाळून जाते. आणि अशी जी असते ना फक्त जशी आणलेली आहे आपण बाहेरून तशीच जर ठेवली ना ती छान असते, पण ती कशामुळे होतं ते मला काही कळत नाही. मे बी ना माती जी आहे ना ती चेंज झाल्यामुळे होत असेल. तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कळवा. एक भाऊ वाजवतोय पियानो आणि त्याला आहे ना बऱ्यापैकी गिटारसुद्धा छान वाजवता येते. आणि दुसरा करतोय अभ्यास. त्याला आहे ना दुसऱ्या ॲक्टिव्हिटी करायला, म्हणजे हे पियानो किंवा गिटार वाजवायला नाही आवडत, पण दुसऱ्याला आहे ना इतकं जास्त आवडतं की त्याला म्हणजे त्याला अभ्यास नको असं वाटतं. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या एक्स्ट्राच्या कराव्याशा वाटतात, पण अभ्याससुद्धा आपल्याला करावाच लागतो. आणि संध्याकाळच्या म्हणजे रात्रीच्या वेळेस आहे ना अशा प्रकारे पास्ता केलेला होता, कारण यांना टिफिन वगैरे नसतं, म्हणजे ते दुपारच्या वेळेसच घेऊन जातात, नाही तर ऑफिसमध्येच खातात. छान असा पास्ता केला मस्तपैकी मुलांना दिला, कारण मुलांना अशा गोष्टी खूप आवडतात. त्यांचं तर असं झालेलं आहे की आम्हाला संध्याकाळच्या वेळेस ना चुटुरपुटुरच देत जा, पण म्हणजे रेग्युलरली आपण ह्या गोष्टी नाही देऊ शकत. कधीतरी मी त्यांना बनवून देते त्यांच्या आवडीचं. आणि आता आहे म्हणजे भांडे भरपूर पडलेले आहेत, ते सुद्धा घासून घेते. मुलांचे टिफिन वगैरे असतात ते सुद्धा घासायचेच असतात. आपले कामं आपल्यालाच करावे लागणार आहे. आणि म्हणजे माझं असं असतं ना, पहिले सगळा जो पसारा आहे तो पूर्ण काढायचा, पूर्ण व्यवस्थित ओटा वगैरे जो आहे गॅसचा तो व्यवस्थित क्लीन करायचा. क्लीन केल्यानंतरच ना जेवायला बसायचं, कारण काम जर पडलेलं असेल तर डोक्यात ते सुरू असतं की हे पडलेलं आहे, ते पडलेलं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. तर त्यामुळे पहिले ना जो पसारा आहे तो आवरायचा. आणि माझ्या बाबतीत तर असं होऊन जातं की गॅसचा ओटा आवरल्याशिवाय मी जेवायला बसतच नाही. त्यानंतरच 2 घास निवांत बसून खाता येतात. थोडंफार खाऊन झाल्यानंतर लगेच गेलोय आम्ही गरबा खेळायला. छान असा प्रोग्राम आमच्याकडे अटेंड केला जातो. सो आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.